चांगल्याच धस्तपुष्ट म्हशी आहे तुमच्या. भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव प्रमोद दिनकर पाटील, मनूर बुद्रुक, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. बरं. मनोर बुद्रुक, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. बरं. या आपल्या हातामध्ये कॅटल रिच आहे. तर हे तुम्ही आता या तुमच्या मशीन करता आणि या तुमच्या गाईन करता हे कशा पद्धतीने वापरता तुम्ही आता? हे रोज सकाळ संध्याकाळ 5-5 ग्रॅम एका वेळेस दानामध्ये देतो. दानामध्ये 5-5 ग्रॅम सकाळ संध्याकाळ. बरोबर. प्रत्येक म्हशीला देता तुम्ही हे? प्रत्येक म्हशीला तुम्ही हे कॅटल रिच आपल्या धन्वंतरी कंपनीचं तुम्ही देताय. बरं, कधीपासून देताय तुम्ही हे? 2 वर्षापासून देऊन राहिलं सध्या. 2 वर्षापासून तुम्ही हे देताय. बरं, आणि हे दिल्यापासून तुम्हाला कसा फरक होतोय मशीनना? दिल्यापासून म्हशीचा फॅट आणि दुधामध्ये चांगला फरक जाणवतो. फॅट चांगला येतो आणि दूध चांगलं राहते. त्यांची पौष्टिकता चांगली राहते म्हशीची. दुधाचा जो फॅट असतो तो चांगला येतो. आणि म्हशीचा आजार असतो किंवा गोचीड वगैरे पडणे किंवा त्याचं पचन संस्था, हे कसं काय फरक आहे त्याचा? त्याचा पचन संस्थेचा चांगला फरक आहे. म्हणजे दूध पचन संस्था वाढली, चांगली असली, क्लिअर झाली तर दूध ऑटोमॅटिकच वाढते. ते आपल्याला समजून चांगला रिझल्ट आहे त्याचा. बरं बरं. आहे आता आपल्याला स्वतःलाच दिसतंय ते की म्हशी एकदम धष्टपुष्ट आहेत बा. आणि इकडं सुद्धा आपण पाहतोय की जे समजा गायी आहेत त्यासुद्धा धष्टपुष्ट दिसतात आहे. आणि तुम्ही समजा आता हे जे तुम्ही वापरताय कॅटलिक, तर तुम्ही पूर्ण समाधानी आहात? चांगलं, म्हणजे ते रिझल्ट चांगला असल्यामुळे मी समाधानी आहे. रिझल्ट चांगला आहे. बरं. इतर लोकांना जे आहे समजा तुमच्या जसं सारखा व्यवसाय करतात त्या लोकांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? जे लोक जर म्हशी आणि गाई जर त्यांना चांगलं दूध आणि चांगलं त्याचे रिझल्ट पाहिजे असेल, म्हशीची पौष्टिकता, तिची गुणवत्ता चांगली जर पाहिजे असेल तर कॅटल डी 100% वापरायला पाहिजे. बरं. आता 2 वर्षापासून तुम्ही वापरताय, तुम्हाला अनुभव आहे स्वतःला, पण तुम्ही आणि हे कायम आता तुम्ही वापरणार आहात? कायमसाठी वापरणार. बरं बरं, चालेल चालेल. बरं, धन्यवाद दादा. ओके.